नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात जगाच्या पाठीवर मध्ये. कोरोनावरील लसींच्या उपलब्धतेबाबत जगभरातील श्रीमंत आणि गरीब देशांमधली दरी दूर करावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय. 20 देशांचे राजकीय नेते, औषध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि धोरणकर्ते यांच्या निर्धारातूनच ही तफावत दूर होऊ शकते असं WHOनं म्हटलंय. आतापर्यंत जगात 4 अब्ज लोकांना लस देण्यात आली आहे, पण आफ्रिकेतील प्रमाण केवळ 1% आहे. आपण गरीब देशांना लसी दिल्या नाहीत तर परिस्थिती बिकट होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे सल्लागार डॉक्टर ब्रूस आयलवार्ड यांनी दिलाय. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या आता 36 मिलियनपेक्षा जास्त झाली आहे. तर बुधवारपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 6,18,811 जणांचे बळी गेलेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्सेस इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली असून 4 सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यात 12,600 पर्यंत मृत्यूसंख्या जाण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं टेक्सासमधील बहुतेक हॉस्पिटल्सच्या आयसीयूमध्ये बेड्स उपलब्ध नाहीयेत. तर ऑस्टिनच्या राजधानीच्या संपूर्ण शहरात फक्त 2च आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. टेक्सासच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलंय. गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांच्या मास्क घालण्याच्या निर्बंधांबाबतच्या आदेशाला हरताळ फासण्यात आलाय. गव्हर्नरांनीच सरकारी शाळांमध्ये मास्कवरती बंदी घातली होती. मात्र फोर्ट बेंड काउंटीच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती आणि होस्टन उपनगरात सुद्धा आता विद्यार्थी कर्मचाऱ्यांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. ऑस्टिन, डल्लास, सॅन अँटोनियो आणि फोर्ट वर्थ इथेही मास्क अनिवार्य करण्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय. डेल्टामुळे मिसुरीमधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होते. विशेषतः राज्याच्या नैऋत्य भागाला याचा फार मोठा फटका बसलाय. 17 जुलैपासून 82 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती स्प्रिंगफील्ड ग्रीन काउंटी हेल्थ डिपार्टमेंटनं दिली आहे. यातील 67 मृत्यू जुलैमध्ये तर 15 मृत्यू ऑगस्टच्या पहिल्या 9 दिवसात झालेत. तर कोरोना सुरू झाल्यापासून 9,982 नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलाय. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना डेल्टाचा धोका जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन मिसुरीचे गव्हर्नर माईक पार्सन यांनी केलंय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही सरकारकडून देण्यात येणारी व्हेंटिलेटर्सची मदत फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी का नाकारली असा सवाल व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी जेन साकी यांनी विचारलाय. जोपर्यंत राज्य सरकार स्वतःहून व्हेंटिलेटरबाबत मागणी करत नाही तोपर्यंत सरकार त्यांना पाठवत नाही असं धोरण असल्याचं त्या म्हणाल्या. मात्र हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या वाढत असताना आणि तुम्हाला व्हेंटिलेटरची गरज असतानाही ती का नाकारली जाते असा सवाल त्यांनी केला. या आठवड्याच्या सुरुवातीला फ्लोरिडाच्या आरोग्य खात्यानं 300 व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती, पण आपल्याला याबद्दल काही माहीत नसल्याचं गव्हर्नर डेसँटिस यांनी म्हटलंय. राज्याच्या लसीकरण मोहिमेच्या विरोधात कॅलिफोर्नियातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रेडिंग इथे हॉस्पिटलच्या बाहेर निदर्शनं केली. आम्हाला लस घ्यायची की नाही याबद्दल पर्याय हवाय असं आरोग्य कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. जर लोकांना लस घ्यायची असेल तर घेऊ दे, पण आमच्यासारख्यांना नको असेल तर तसा पर्याय द्या असं निदर्शनकर्त्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सरकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरी टिकवायची असेल तर लस घेणं आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली होती. या निर्णयाविरोधात ही निदर्शनं करण्यात आली. शाळांमध्ये इंडोर क्लासेससाठी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. पेरूमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी निदर्शनं केली. पेरूच्या नव्या सरकारनं देशाची आरोग्य व्यवस्था एकेरी व्यवस्थेत आणण्यासाठी प्रस्ताव मांडलाय. त्याविरोधात ही निदर्शनं झाली. अध्यक्ष पेड्रो कॅस्टिल्यो यांच्या नव्या धोरणानुसार आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा एसॉल्ट हा कार्यक्रम आता एकत्रितपणे केला जाणार आहे आणि सरकारनं मात्र याला निधी देण्यापेक्षा आम्ही आमचं स्वतंत्र धोरण राबवणं चांगलं असल्याचं सामाजिक सुरक्षा कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून ही व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे राबवली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. बुधवारच्या निदर्शनांमध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. नायजेरियात सध्या कोविडच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होते. जुलैमध्ये आलेल्या डेल्टा व्हेरियंटमुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचा आरोप केला जातोय. गेल्या 2 आठवड्यात या काउंटीमधील दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होते अशी माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं दिली आहे. अन्य देशांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी हा धोक्याचा इशारा आहे आणि गेल्या काही दिवसात नायजेरियात अतिरिक्त लसी पोहोचलेल्या आहेत. त्यात अमेरिकेकडून मॉडर्ना लसीचे 40 लाख डोसेस सुद्धा आहेत. ऑरेगॉनमध्ये राज्यभरात इंडोरसाठी मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलंय असं गव्हर्नर केट ब्राउन यांनी जाहीर केलं. राज्यात कोरोना रुग्ण
हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे हा आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा आहे असं सांगण्यात आलंय. शुक्रवारपासून 5 वर्षांवरील सर्वांनी लसीकरण झालं असेल तरीही सार्वजनिक ठिकाणी इंडोअरमध्ये मास्क वापरणं बंधनकारक असेल. स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा असं देखील ब्राऊन म्हणाले. पण तसा निर्णय कुणीही घेतलेला नाही. उद्योगधंदे, किराणा दुकानं, मनोरंजनाची इंडोर ठिकाणं आणि जिममध्ये आता मास्क बंधनकारक असेल तर 2 वर्षांवरील सर्वांसाठी सार्वजनिक वाहनांमधून जाताना मास्क अनिवार्य आहे. चिलीमध्ये 55 वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर देण्यात येणार आहे अशी घोषणा अध्यक्ष सेबॅस्टियन पाइनेरा यांनी केली आहे. तर बुधवारपासून 86 वर्षांवरील नागरिकांना लसीचा 3रा डोस द्यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. 55 वर्षांखालील वयाच्या लोकांसाठी बूस्टर सप्टेंबरपासून द्यायला सुरुवात होईल असं राष्ट्राध्यक्ष म्हणाले. चिलीमध्ये जवळपास 72% नागरिकांनी चीनी लस घेतली आहे. सध्या फक्त सिनोवॅक लस घेतलेल्यांनाच बूस्टर डोस दिला जातोय. हैतीमध्ये बुधवारपर्यंत 16,000 लोकांनी लस घेतली अशी माहिती आरोग्य मंत्री लॉरे अँड्रियन यांनी दिली. देशातील सर्व म्हणजे 10 खात्यांना लसीचा पुरवठा झाल्याचं ते म्हणाले. प्रत्येक प्रदेशात किती लोक लसीकरणासाठी जातील यावर किती लसी वितरित करायच्या हे अवलंबून नसेल असंही ते म्हणाले. जर महिन्याभरात वापरल्या गेल्या नाहीत या लसी तर लसींचा उपयोग होणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. हैतीला कोरोनाचा फटका बसलाय पण 14 जुलैला देशाला लसीचा पहिला साठा मिळाला. मात्र लोकांना लस घेण्यासाठी तयार करणं सोपं जात नाहीये. न्यूझीलंड कोरोनामधून पूर्णपणे मुक्त झालं होतं. त्यामुळे आता पुन्हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पुढच्या वर्षी सीमा खुल्या करण्याची योजना सरकारची आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढच्या योजना आखणार असल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी सांगितलं. या वर्षाअखेरीपर्यंत न्यूझीलंडमध्ये लसीकरण पूर्ण होईल तोपर्यंत सीमा खुल्या करणार नसल्याचं आर्डेन म्हणाल्या. अन्य विकसित देशांपेक्षा न्यूझीलंडमध्ये लसीकरणाचं प्रमाण खूप कमी आहे. देशात 29% नागरिकांनी 1 डोस घेतलाय तर 17% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. अमेरिकेतील मिशिगन आणि मध्य पश्चिम राज्यांमध्ये प्रचंड उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. तर बुधवारी इथे जोरदार वादळ आणि प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक झाडं पडली आहेत. रस्त्यावर पुराचं पाणी होतं. मिशिगनच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये अनेक घरं आणि उद्योगांचा वीज पुरवठा कित्येक तास खंडित झाला होता. जंगलामध्ये लागलेल्या वणव्याच्या पार्श्वभूमीवर आग्नेय मोंटानामधील नॉर्दर्न चेन इंडियन रिझर्वेशनमधील आणि आसपासच्या समुदायांना आग पसरण्याच्या आधी आपली घरं आणि परिसर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. ॲशलँड आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 600 लोकांना देखील घरं सोडण्याचे आदेश दिले गेले. मंगळवारी जोरदार वाऱ्यामुळे तर आगीनं आणखी रौद्र रूप धारण केलं होतं. अमेरिकेतील पोर्टलँड आणि ऑरेगॉनमध्ये काल दुपारपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं. याहीपेक्षा भयंकर शुक्रवारपर्यंत पश्चिम ऑरेगॉनच्या काही भागात तापमान 44 सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं असा इशारा राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला. पॅसिफिक वायव्य भागात एका महिन्यापेक्षा जास्त काळ रेकॉर्ड ब्रेक उष्णतेनं प्रदेशातील सुमारे 100 असुरक्षित लोकांचा आतापर्यंत बळी घेतलाय. उत्तर पोर्टलँडमधील लोक शीतकरण केंद्रामध्ये गर्दी करू लागलेत. स्वयंसेवक आणि काउंटी कर्मचाऱ्यांनी रिकाम्या इमारतीमध्ये वातानुकूलित केंद्रात खाटांची स्थापना केली असून 100 पाण्याच्या बाटल्यांची सुद्धा व्यवस्था केली आहे. कोलोरॅडोचे गव्हर्नर जेरेड पॉलिस म्हणतात की जंगलातील आग नियंत्रणात आणल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आणि ढिगाऱ्यामुळे आंतरराज्यीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होते. हा कॉरिडॉर पुन्हा उघडण्यास राज्य आता लवकरच सक्षम होईल. बुधवारी ग्लेनवूड कॅनियन परिसरामध्ये आंतरराज्य महामार्ग 70 वर दुरुस्तीच्या कामाचा दौरा केल्यानंतर पॉलिस यांनी ही घोषणा केली. दुरुस्ती सुरू असतानाच शनिवारी दुपारपर्यंत प्रत्येक दिशेनं एका लेनवर वाहतूक सुरळीत होण्याची आशा आहे. अल्गेरियाच्या बर्बर भागातील डोंगराळ भागातील जंगलं आणि गावं आगीमध्ये उद्ध्वस्त झाली. या आगीतील मृतांचा आकडा बुधवारी 65 पर्यंत गेला होता. यात 28 सैनिकांचा देखील समावेश आहे. राष्ट्रपतींनी 3 दिवसाचा शोक कालावधी जाहीर केला असून सोमवारपासून राजधानी अल्गेरियाच्या पूर्वेकडील बर्बर प्रदेशात आगीने पर्वतरांगा भस्म करायला सुरुवात केली, ज्यामध्ये घरं, ऑलिव्ह झाडांच्या बागा आणि या प्रदेशातील उपजीविकेचं साधन असणारे प्राणी देखील नष्ट झालेत. बुधवारी ट्युनिशियामध्ये जंगलातील आग आणखी भडकली आणि उत्तर आफ्रिकेत तापमानाचा पारा देखील वाढला. सिलियाना येथील जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी लष्करी जवानांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी कॅसरीन, बिझर्ते, कॅरोआ आणि जेंडोबा या ठिकाणच्या आगीवर देखील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही भाग जवळजवळ एका आठवड्यापासून आगीमध्ये होरपळत आहेत.
इटालियन अग्निशमन दलांनी बुधवारी सिसिलीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. दुसऱ्या बाजूला तापमानाच्या पाऱ्यानंही विक्रम केला होता. कृषी हवामान माहिती सेवा विभागानं बुधवारी 48.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली. 2002 नंतर नोंदवलं गेलेलं हे सर्वाधिक तापमान आहे. सार्डिनिया, सिसिली आणि कॅलब्रिया इथे अग्निशमन दल कित्येक आठवड्यापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज देत आहे. सायबेरियातील शेकडो गावं बुधवारी धुरामुळे झाकोळली गेली होती, कारण रशियाच्या विशाल जंगल समृद्ध प्रदेशातील आग दिवसेंदिवस वाढतीये. दक्षिण पूर्व सायबेरियातील इर्कुटस्क प्रदेशाच्या उत्तरेला आणि शेजारच्या सखा प्रजासत्ताकमधील वणव्याच्या धुरानं या क्षेत्रातील 736 गावं आणि 9 शहरं व्यापून टाकली होती. हवेतील दृश्यमानता कमी झाल्यामुळे गेल्या शनिवार-रविवारपासून क्रास्नोयार्स्कच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमान उड्डाणांना देखील विलंब झाला. बुधवारी ग्रीसमध्ये सुद्धा आग भडकल्यानं 1,500हून अधिक अग्निशमन दलांना अडथळा येत होता, ज्यामध्ये 1 डझनहून अधिक देशातील बहुराष्ट्रीय दलांचा देखील समावेश आहे. या आगीनं जंगलं उद्ध्वस्त केली आहेत, घरं उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांना स्थलांतरित होण्यास भाग पाडलंय. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलेल्या आहेत, परंतु एव्हियाच्या मोठ्या बेटावर आणि ग्रीसच्या दक्षिण पेलोपोनेज या प्रदेशामध्ये अजूनही आग धुमसते. गेल्या आठवड्यात ग्रीसनं 1987 नंतरची सर्वात भयंकर उष्णतेची लाट अनुभवली. ग्रीसमधील वणवा विझवण्यासाठी आता ब्रिटिश अग्निशमन पथकं देखील ग्रीसमध्ये दाखल झाली असून गेल्या एका आठवड्यापासून जास्त काळ लागलेला हा वणवा विझवण्याचं मोठं आव्हान या अग्निशमन कर्मचाऱ्यांवरती असणार आहे. हा मोठा वणवा लागल्यानंतर ग्रीस सरकारकडून इतर युरोपियन देशांना मदतीचं आवाहन केलेलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत रोमानिया, सर्बिया, स्लोवाकिया, पोलंड आणि युक्रेन या देशांनी आपापली अग्निशमन पथकं ग्रीसमध्ये पाठवलेली होती. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी अशाच पाहत राहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जगाच्या पाठीवर. यांनी खूप या प्रमाणाबद्दलची अधिक माहिती दिली. मंगळवारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर आरोग्य विभागानं जी नोंदी केलेल्या आहेत त्यानुसार 39.7 मिलियन नागरिकांनी लसीचे डोस घेतलेत आणि 47 मिलियनहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोसच घेतलेला आहे. बांगलादेशमधल्या रोहिंग्या निर्वासितांना कोरोना लसीचा पहिला डोस द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. जवळपास 10 लाख रोहिंग्या निर्वासित राहत असलेल्या छावण्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं लसीकरण करायला सुरुवात झाली आहे. बांगलादेशमध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव वाढतोय. कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा 20,000पर्यंत गेलाय. जवळपास 200 जणांचा मृत्यू झालाय. जर्मनीमध्ये ऑक्टोबरपासून मोफत कोरोना चाचणीची सुविधा बंद केली जाणार आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे हेतू आहे असं सरकारकडून सांगण्यात आलंय. जर्मनीच्या नागरिकांसाठी पुरेसा लससाठा आहे आणि अर्ध्याहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्णही झालंय. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी या लसी सक्षम आहेत असं चान्सलर अँगेला मर्कल यांनी म्हटलंय. लसीकरणाचं प्रमाण खूप कमी झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी 16 राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधल्यानंतर त्या बोलत होत्या. नायजेरियाचे 19,000 डॉक्टर्स संपावर गेलेत. कोरोना संकट सुरू झाल्यापासून चौथ्यांदा अशा प्रकारे डॉक्टर्स संपावर गेलेत अशी माहिती कळतेय. अनेकांना गेल्या काही महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये. डॉक्टर्स संपावर गेल्यामुळे सरकारी हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येतोय. डेल्टा व्हेरियंटचं संक्रमण वाढत असतानाच्या काळात डॉक्टर्स संपावर गेलेत, त्यामुळे ताण वाढलाय. डॉक्टर्स नसल्यानं अनेक रुग्णांना परतावं लागतंय. आता इतरही बातम्या आपण बघणार आहोत. बोलिव्हियामध्ये सांताक्रूज परिसरामध्ये लागलेल्या वणव्यात 62,000 हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रोबेरो आणि मतियास भागामध्ये आगीचा मोठा फटका बसलाय. या भागात आणीबाणीजन्य परिस्थिती जाहीर करावी लागली आहे. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या आगीमुळे 17,800 इतकं हेक्टर जमिनीची हानी झाली आहे. लाकडी बांधकाम असलेल्या परिसरात ही आग पोहोचण्याची चिंता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली. युक्रेनच्या अग्निशमन दलाचे जवान आता ग्रीसमधल्या मदतकार्यात उतरलेत. ग्रीसमध्ये वणवा पेटल्या. अग्निशमन दलाचे 900 जवान, 200 वाहनं 3 ऑगस्टपासून हा वणवा नियंत्रित करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत. रोमानिया, सर्बिया, स्लोवाकिया आणि पोलंडमधल्या अग्निशमन दलाचे जवानही इथे दाखल झालेत. ग्रीसनं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर या सगळ्यांची कुमक तिथे पोहोचली आहे. उपग्रहांद्वारे काढलेल्या छायाचित्रांमध्ये याची भीषणता समजून येते. तब्बल 49,000 हेक्टर परिसरात वणव्यानं ही सगळी जमीन भस्मसात केली आहे.
नॉर्थ कॅरोलिनामध्ये लागलेल्या वणव्यावर नियंत्रणासाठी हवेतून एक जाडसर थर टाकला जातो. याद्वारे जोरदार वारे आणि तापमान बदलामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रचंड प्रमाणात पसरलेल्या डिक्सी फायरशी अग्निशमन दलाचे जवान झुंज देत आहेत. कोलफॅक्स परिसरातल्या 68 घरांचं आगीत नुकसान झालंय. वणव्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळतेय. कोलोराडो आणि उटा भागातही आगीचे लोळ पसरत आहेत. या परिसरातल्या सर्वात जास्त मोठ्या वणव्यानं वनक्षेत्राचं अतोनात नुकसान झालंय. जोरदार वारा आणि तापमान कमी करणारे दाट धुराचे थर पसरवल्यामुळे ही आग काहीशी आटोक्यात आली आहे, ज्यामुळे अग्निशमनच्या विमानांना मोठ्या प्रमाणात डिक्सी आगीशी झुंजण्याच्या आगीत मदत होऊ शकते. 2 डझन हेलिकॉप्टर्स, 2 एअर टँकर्सही यासाठी कार्यान्वित आहेत. पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान हा मानवतेसाठी मोठा इशारा असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं. IPCCच्या रिपोर्टनुसार या बदलांना मानवाच्या चुकाच कारणीभूत आहेत आणि हेच प्रमाण कायम राहिलं तर 2030 पर्यंत एकूण तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. समुद्र पातळीत वाढ, दुष्काळ, पूर, वादळं, उष्णतेच्या लाटा यासारखे बदल त्यामुळेच होत आहेत असं तज्ज्ञ म्हणतात. 234 वैज्ञानिकांनी याबद्दल 3000 पानी अहवाल सादर केला आहे. IPCCचा अहवाल वाचून झोप उडाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक कर्नाज यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना दिली आहे. इस्तंबूलच्या बोगाझिकी युनिव्हर्सिटीमध्ये ते काम करतात. गेल्या 13 दिवसात तुर्कस्तानात 13 दिवसात प्रचंड प्रमाणात आग भडकली आहे. किनारपट्टीच्या परिसरात लागलेल्या आगी विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटतायत. उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे 28 जुलैपासून ही आग इथे भडकलेली आहे. तुर्कस्तानच्या अर्ध्याहून अधिक प्रांत या आगीनं काबीज केलाय. मुगला, आयदिन, इस्पार्ता या भागातला वडवा अजूनही भडकलेलाच आहे. अमेरिका मेक्सिकोला कोविड प्रतिबंधक लसीचे 8.5 दशलक्ष पेक्षा अधिक डोस पाठवणार आहे. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय, त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती मेक्सिकोचे अधिकारी देत आहेत. अमेरिकन सरकारने ॲस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना लस पाठवेल अशी परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबार्ड यांनी म्हटलंय. संक्रमणाचं प्रमाण वाढण्याला डेल्टा व्हेरियंट जबाबदार आहे. मेक्सिकोला आतापर्यंत 5 वेगवेगळ्या लसींचे आतापर्यंत 91.2 दशलक्ष डोस पाठवण्यात आलेत. 41 दशलक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतलाय आणि आता हळूहळू लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या वाढते आहे. व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये संवाद साधताना अध्यक्ष जो बायडन यांनी फ्लोरिडा आणि टेक्सासच्या राज्यपालांवर नाव न घेता टीका केली. जे राज्यपाल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक उपायांना विरोध करतायत किंवा त्याबद्दल तक्रार करतायत ते मला पूर्णपणे विरोधाभासी आणि अयोग्य वाटतंय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. सध्या लागू असलेल्या निर्बंधांना काही राज्यपालांनी विरोध केलेला आहे, याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं. लास वेगास शहराजवळच्या एका छोट्या घरात हँडगननं गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. एका घरमालकाचा त्याच्या भाडेकरूंशी वाद झाला आणि या प्रकारात 2 महिलांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती आज जखमी झाल्याचं कळतंय. गोळीबार करणाऱ्या 78 वर्षांच्या अर्नोल्डो यांना पोलिसांशी 1 तासाचा संघर्ष झाला त्यांचा आणि त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. क्युबाच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी एका खुल्या पत्रावर स्वाक्षर केली. अलीकडेच त्यांनी कोरोना प्रतिबंधकासाठी क्युबानं काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि इथे 13 दशलक्ष डोस तयार करण्यात आलेत. मुलं आणि गर्भवती महिलांचं लसीकरण याआधीच इथे सुरू झालंय. सप्टेंबरपर्यंत 100% लोकसंख्येचं लसीकरण होण्याची पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही घडामोडी. अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखी चिघळत चालली असून बुधवारी तालिबाननं 3 अफगाण प्रांतीय राजधान्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि देशाच्या उत्तर पूर्वेकडील भागात तालिबान्यांचं वर्चस्व आणखी वाढवण्यासाठी स्थानिक सैन्य मुख्यालय सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं. या घडामोडींमुळे अफगाणिस्तानचा जवळपास 2/3 भागावर आता तालिबानचा कब्जा असून अमेरिका आणि नाटोनं आपलं सैन्य परत घेतल्यानंतरचे परिणाम दिसू लागलेत. बदेशकान, बागलान या प्रांताच्या राजधान्यांवर तालिबाननं आपलं नियंत्रण मिळवल्यानंतर पश्चिमेकडील फारा प्रांताचा देखील ताबा घेतला होता. कुंदूजमधील आपला लष्करी तळ गमावल्यानंतर अफगाणिस्तान सरकारवरील दबाव आणखी वाढलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाला अफगाणिस्तानची राजधानी काबूल लवकरच तालिबानच्या ताब्यात देण्याची शक्यता वाटते. वॉशिंग्टन पोस्टला माहिती देताना सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की राजधानी काबूल येत्या 3 महिन्यात तालिबानच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सैन्याच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तालिबाननं बदाख्शान या ईशान्य प्रांताची राजधानी फैजाबाद ताब्यात घेतली आहे. 6 दिवसात हा 8वा प्रांत आहे ज्याची राजधानी बंडखोर सैन्यानं ताब्यात घेतली आहे. बदाख्शानला लागून ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि चीनची सीमा आहे. पोलंडच्या संसदेनं बुधवारी एक विधेयक पारित केलं असून या विधेयकामुळे पोलंडच्या सर्वात मोठ्या खासगी टेलिव्हिजन नेटवर्क असलेल्या कंपनीची मालकी अमेरिकन कंपनीला सोडावी लागणार आहे. या विधेयकाला पोलंडमधील माध्यम स्वातंत्र्याला मारक असं संबोधलं जात आहे. या विधेयकामुळे पोलंडमध्ये आता बिगर युरोपियन व्यावसायिकांना मीडियाशी संबंधित कंपन्यांना ताब्यात घेता येणार नाही. सरकारच्या या भूमिकेवर पोलंडमध्येच विरोध होत असून या निर्णयाविरोधात अनेक नागरिक रस्त्यावरती उतरले होते. दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीनं मंगळवारी रात्री पॅरिसस्थित पॅरिस सेंट जर्मेन या फ्रेंच क्लबसोबत आपला करार पूर्ण केला. बार्सिलोना या क्लबशी असलेला मेस्सीचा करार संपल्यानंतर मेस्सी पीएसजीशी करार करण्याचा निर्णय घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्याच अनुषंगानं मेस्सीनं पीएसजी सोबत 2 वर्षांचा करार केला असून 3ऱ्या वर्षाच्या करारासंबंधीचा मुद्दाही या करारामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अनेक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी नॉर्थरॉप ग्रुपनं आणखी एक फेरी मारणार आहे. या खास फेरीमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवल्या जात आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सध्या कार्यरत असलेल्या 7 अंतराळवीरांसाठी ताजी सफरचंद, टोमॅटो, किवी फळं, पिझ्झा, ब्रेड आणि चीज यांसारख्या पदार्थांना पाठवण्यासाठी ही फेरी होतीये. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह वेळ झाली आहे जगाच्या पाठीवरील आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.